अहिल्यानगर शहरात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण। शहरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसावर दुचाकीस्वाराने हात उचलल्याची घटना समोर आली आहे। कायनेटिक चौकात रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे। अजित बाळासाहेब भोगाडे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे। वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार शिंदे हे कायनेटिक चौकात वाहतूक नियमांचे कर्तव्य बजावत होते। यावेळी दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करून वाद घालत होते। यावेळी वाहतुकीची कोंडी होत होती। हा वाद सोडवण्यासाठी अंमलदार शिंदे यांनी मध्यस्थी केली असता संशयित आरोपी अजित भोगाडे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली। त्याने अंमलदार शिंदे याची गचंडी धरून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली। दरम्यान घटनास्थळी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत अंमलदार शिंदे यांची सुटका केली। त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मदतीला आले। त्यांनी संशयित आरोपी भोगाडे याला ताब्यात घेतलं। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भोगाडे याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।